आकाश गरत आणि त्याच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये जगदीश पाटील आपण पाहतोय स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये अंकुश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये दाखल झालाय। सामना क्रमांक 1 या स्पर्धेचा बेस्ट रायव्हलरी या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत। आज कोण जिंकणार, कोण विजयाची स्वप्न पूर्ण करणार या मैदानावरती येणारे 8 दिवस, येणारे 8 दिवसांमध्ये ती बॅटल आपण पाहणार आहोत। काउंटडाऊन त्या ठिकाणी स्टार्ट होईल। दोन्ही टीम्स त्या ठिकाणी रेडी आहेत। एका बाजूला शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाढीव। चला आपण काउंटडाऊन स्टार्ट करणार आहोत। 3, 2, 1 लेट्स स्टार्ट। टायमर देखील ऑन असेल। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सामन्याला सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उडवले बॉलला पिकअप शॉट डीप मिड विकेटला ठोकलाय षटकार। पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत, 6 धावा षटकार। या स्पर्धेची सुरुवात, भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात षटकाराने होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आकाश गरजच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय। शॉट ऑफ लेनचा बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलं। पिकअप शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला। बरोबर पुल शॉट होता। फलंदाज आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा हा फटका त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय। अंकुशवरती पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी आक्रमण केले गेले। काउंटर अटॅक स्ट्रायकिंग वरती फलंदाज आकाशला आपण पाहतोय आणि पहिल्याच बॉलवरती एअर स्ट्राईक त्याने केले। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर फॉलो केलं लेंथला आणि तदनंतर डीप मिड विकेटला त्या बॉलचा प्रवास लॉंगेस्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिल्या बॉलवरती षटकार आलाय। दुसऱ्या बॉलवरती चित्र काय असेल, दुसऱ्या बॉलचं भविष्य काय असेल, थोड्याच वेळात ते भविष्य समजेल। आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। आकाशच्या बॅट मधून हा षटकार आलाय। दुखापतीतून सावरला, इंजुरी मधून बाहेर निघला आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडण्याकरिता तो दाखल झालाय। येथे देखील मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न झाला होता। बरोबर लेंथला तो रीड करू शकलेला नाहीये। डीप मधून शतक त्या ठिकाणी येत आहेत। तत्पूर्वी 2 धावा मिळतील। या बॉल होती सुरुवात चांगली झाली आहे। शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या 2 बॉलवरती तब्बल 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय। धावसंख्या फलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळते। 8 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात। अंकुशने कमबॅक चांगलं केलंय। षटकार आल्यानंतर तो पलटवार मैदानाच्या आतमध्ये झालाय। तिसरा बॉल यॉर्कर लेनचा पाहायला मिळाला। मिड ऑफ वरून काढण्याचा प्रयत्न झाला होता। लॉंग ऑफ मध्ये प्रसादला आपण पाहतोय एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 9। मागच्या 2 बॉलवरती चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते। पहिला बॉल जो आपण पाहिला तिथे थोडासा मागे टप्पा होता। मागील 2 बॉल फुलर लेंथ वरती डिलिव्हर्ड केले गेलेत। मागचे 3 बॉल वेगवेगळ्या टप्प्यावरती। पहिला बॉल शॉट ऑफ लेन, दुसरा बॉल हाफ वॉली, तिसरा बॉल जर आपण पाहिला तर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता अंकुशने। अतिशय एक्सपिरियन्स बॉलर। आता एक बेस्ट वर्सेस बेस्टची बॅटल आपण पाहणार आहोत। एका बाजूला फलंदाज जगदीश पाटील मॉर्कल आणि दुसऱ्या बाजूला अंकुशला आपण पाहतोय। येणाऱ्या 3 बॉलवरती धावांवरती अंकुश लावेल का? पहिला बॉल त्या ठिकाणी सरप्राईज होता फलंदाज जगदीश साठी, कारण यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु इथे खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ बॉल सीमारेषा पार चौकार। मध्ये धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न दोन्ही ओपनर्स अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळत आहेत। एकाने सुरुवात षटकाराने केली तर दुसऱ्याने सुरुवात चौकाराने केले। एका बाजूला आकाश, दुसऱ्या बाजूला जगदीश। आक्रमण थांबलेला नाहीये। धावसंख्या फलकावरती 13। पुढचा बॉल या ओव्हर मधील 5वा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता। आतमध्ये येणारा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला। या बॉलवरती बीट केले फलंदाज जगदीशला। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला। ओव्हर दी विकेट येत असताना थोडासा आतमध्ये आणला होता आणि कमी गतीने टाकला होता। मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल कमी गतीने होता। धावसंख्या फलकावरती 13। शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील आपण पाहणार आहोत। अंतिम बॉलवरती काय घडेल, अंकुश की जगदीश, जगदीश की अंकुश। शेवटचा बॉल, शेवटचा बॉल तिथे बॅटची कडा नक्कीच घेतली होती। काही क्षणांसाठी तिथे श्वास थांबला होता सरावलीकरांचा, कारण श्वास म्हणजे जगदीश पाटील सरावलीकरांचा, आणि तो जर का इथे बाद झाला तर नक्कीच एक मोठा फटका बसेल। इथे जीवनदान मिळालंय। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑफ कटर थोडासा आतमध्ये आला। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 13 रन्स स्कोर कार्ड होती आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये 2 पॉवरफुल स्ट्रोक आपण पाहिले, त्यामध्ये पुल शॉट आणि स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाले आणि दोन्ही फटके लाजवाब होते।
सुरुवात ज्या पद्धतीने झाली षटकाराने आकाशचा जर विचार केला तर अनेक साऱ्या स्पर्धांपासून तो लांब होता. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करेल सफाली प्रीमियर लीग, त्याचबरोबर यंगस्टर चषक, माकणे चाफेवाडी चषक त्याने मिस केलं आणि त्यानंतर या मैदानावरती आल्यानंतर आपली छाप या ठिकाणी सोडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर त्या 4 बॉलमध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. आता या षटकापासून तो स्ट्रायकिंगवरती असणार. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांच्या यादीमधील एक असं अभूतपूर्व नाव कृष्णा राऊत. वय वर्ष फक्त म्हणून चालणार नाही, वय वर्ष तब्बल 39, तरी देखील ती फिटनेस आणि त्या स्किल्स कृष्णाला नक्कीच एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहेत. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं टाकलाय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी झाला होता. कृष्णाचा बाउन्सर, कृष्णाचा यॉर्कर डेंजरस असतात. ते सुरुवात शॉर्ट बॉलने झाली या षटकाची. धावसंख्या फलकावरती 13. सुरुवात डॉट बॉलने होत असताना पाहायला मिळते. कृष्णाचा पहिला बॉल प्रचंड वेगानं त्या ठिकाणी टाकला होता. राऊंड द विकेटने येतोय आकाशसाठी आणि मागील ओव्हरमध्ये चांगलाच अभ्यास कृष्णाने केलाय आकाशचा. त्याला माहिती आहे ते जर शॉर्ट बॉल कमी गतीने टाकला तर त्याला इझिली तो पिक करू शकतो. त्यामुळे वेगानं हा शॉर्ट बॉल डिलिव्हर्ड केला होता मैदानाच्या आतमध्ये. सेकंड बॉल या ओव्हरमधील राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक शॉर्ट बॉल हा थोडासा कमी गतीने टाकला होता. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 13. ज्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार मारला होता त्या फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये मागील 2 बॉलवरती यश आलंय गोलंदाज कृष्णाला. वाडीव एक्सप्रेस सध्या बॉलिंग ट्रॅकवरती धावताना दिसते आणि मागील दोन्ही बॉल रेड अलर्ट देत आहेत फलंदाज आकाशला. तिसरा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेटने यॉर्कर टाकलाय मैदानामध्ये. लॉंग ऑनमध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचत आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. मागील 3 बॉलमध्ये वर्चस्व आणि अधिराज्य गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर कृष्णाचं राहिलंय. कारण मागील 3 बॉलमध्ये कृष्णाची लाईन अँड लेंथ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. चला फ्लड्स ऑन केल्या जातील. या षटकानंतर आपण फ्लड्स ऑन या ठिकाणी करणार आहोत. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी राहिलाय. जगदीशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर एक तुफान इथे कमी गतीने टाकला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर यष्टांवरून हा बॉल डिलिव्हर्ड झाला. थोडीशी गती कमी होती या बॉलवरती. या ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी करण्यात आला. फास्ट रन असेल किंवा स्लोवर वन चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तो मारा राहिलाय मागील 4 बॉलमध्ये. आणि परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी केली गेली कृष्णाच्या माध्यमातून. त्याचं जे परफेक्शन आहे आणि त्याची जी ॲक्युरेसी आहे पहिल्या 4 बॉलमध्ये दिसून आलंय. आणि मागील 4 बॉलमध्ये तब्बल 3 डॉट बॉल मैदानामध्ये कृष्णाने टाकल्यात. 5वा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेटने वेगानं टाकलाय. जितका वेगानं तितका जोमानं डीप मिड विकेटला ठोकलाय षटकार जगदीशच्या बॅटमधून. इट्स टाइम फॉर रिव्हेंज. यादीचा बॉल डॉट होता आणि तदनंतर ठोकलाय षटकार. 6 धावा. फलंदाज जगदीशच्या बॅटमधून आलाय धमाकेदार षटकार. धावसंख्या फलकावरती 20. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमधील. पहिल्या 4 बॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं. 5वा बॉल तिथे गुडलेन स्पॉटवरती टाकण्याचा प्रयत्न, परंतु जगदीशने बरोबर फॉलो केला होता बॉलरला आणि षटकार आलाय फलंदाज जगदीशच्या बॅटमधून. तो देखील आता चांगली बॅटिंग मैदानामध्ये करू लागलाय. डॉट बॉल आल्यानंतर पलटवार मैदानामध्ये जगदीशने देखील केला. एक चांगली बॅटल मैदानामध्ये रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कृष्णा तर दुसऱ्या बाजूला जगदीश. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 स्टार्स एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई करत असताना, ते युद्ध लढत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 20 रन्स स्कोरकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरमधील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती कृष्णा. राईट आर्म ओव्हर दी विकेटने आला होता. वेग भरपूर होता या बॉलमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा फॉलो थ्रू बरोबर समोर होता. शॉर्ट सिलेक्शन आय थिंक लॉंग ऑनला असेल. एकदा मिळते या बॉलवरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 21. चला आपण स्वागत सन्मानाच्या दिशेने या ठिकाणी जाणार आहोत. API विजया गोस्वामी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आम्ही त्यांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. विराथन बुद्रुक ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती अंजली किनी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी आपणास विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते
API विजया गोस्वामी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आपल्या मुख्य मंचावरती. मॅच ऑन राहील मैदानामध्ये. स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. विरतन बुद्रुक ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच अंजली किनी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. API विजया गोस्वामी मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं आपल्या मार्गदर्शक, त्यांच्या मेहनतीचा गौरव आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. आणि तदनंतर जयंतवी अखंड भारत, जयंतवी अखंड महाराष्ट्र, हिंदूश्री कुणालदादा पाटील आपणास विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय जतीनजी किनी साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. हिंदूश्री कुणालदादा पाटील ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 75,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय हिंदूश्री कुणालदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, टायमर स्टॉप असेल, टायमर स्टॉप असेल. कुणालदादा पाटील त्यांचा सन्मान आपण करतोय मुख्य मंचावरती जतीनजी किनी साहेब यांच्या शुभ हस्ते. पालघर तालुका प्रमुख आदरणीय नचिकेतजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. मी विनंती करतोय आदरणीय नचिकेतजी पाटील साहेब पालघर तालुका प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या या ठिकाणी मेहनतीचा गौरव या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. अनिलजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पालघर तालुका प्रमुख आदरणीय नचिकेतजी पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी पार पडलाय. चला मॅच
फ्लड्स ऑन होत असताना आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट शिवनेरी चषक 2026-2024 मध्ये खऱ्या अर्थानं डे नाईट फॉर्मॅटला सुरुवात झाली आणि 3 वर्षांचा हा प्रवास आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची चर्चा आणि या स्पर्धेचा गौरव होत असताना सातत्यानं आपण पाहिलंय. मॅच ऑन होईल थोड्याच वेळात. एका बाजूला संघ आपण पाहतोय स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना जयनुमान वाढीव. या दोन टीम मध्ये सामना क्रमांक 1 आपण पाहतोय. चला फील्ड अरेंज करून घ्या. दोन्ही बॅटर त्या ठिकाणी रेडी असतील, बॉलर देखील रेडी असेल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती 21 धावा स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळतात. फ्लड्स ऑन होत असताना एक जबरदस्त लुक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण डे नाईट फॉर्मॅट म्हटल्यावरती एक भव्य दिव्य सोहळा आणि खऱ्या अर्थानं नक्कीच या भव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात आज होत असताना पाहायला मिळते या मैदानावरती. या विभागामध्ये पालघर जिल्ह्यामधील एक नामांकित स्पर्धांमधील एक अशी स्पर्धा अर्थातच शिवनेरी चषक 2026 आज या स्पर्धेचा थाट रंगताना पाहायला मिळतोय. आमचे आयोजकांना देखील अभिमान या स्पर्धेचा. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता अंकुशवरती पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी दाखवलाय. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती आहे. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 24 धावा फलकावरती आपण पाहतोय. मागील 3 बॉलमध्ये अंकुशची लाजवाब गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाले. चौथा बॉल हा फुल टॉस, त्याला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, त्याने टिपलाय झेल आणि संपलाय आकाशचा खेळ. पहिला धक्का टीम शिवराम स्मृती साई स्पोर्ट्स सरावली संघाला लागत असताना आकाशच्या रूपामध्ये गॉन. विकेट मिळाली. वेलकम नितीन साने सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा लोअर फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता. डिपॉझिट करू शकलेले नाहीये. थ्रू दी लॉंग ऑन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि बरोबर लॉंग ऑन मध्ये हा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. 24 वरती पहिला धक्का या ठिकाणी लागलाय आणि पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत होती. परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी तो स्ट्रगल सुरू होता आणि अखेरकार तो स्ट्रगल संपलाय फलंदाज आकाशचा, कारण तो तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर प्रणय घरत इन ॲट नंबर 3 वरती. या ओव्हरमधील 5वा बॉल. ओव्हर विकेटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे नो लुक शॉटचा अंदाज त्या ठिकाणी होता. पंचांकडे हलकीशी अपील गोलंदाजाच्या माध्यमातून झाली होती. लेग बाईजच्या माध्यमातून एक धाव पूर्ण केली जाते. मागील 5 बॉलमध्ये पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि मागील 5 बॉलमध्ये अंकुश एक कोडं बनून राहिलाय आणि ते कोडं सोडवणं शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली संघाला थोडंसं अवघड झालंय मागील 5 बॉलमध्ये. तर मागील 5 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. ॲक्युरेसी जी आहे गोलंदाज अंकुशची ती दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला होता, परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करतोय. या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच ड्रॉप आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. षटकार की चौकार, यस 4 रन्स चौकार शेवटच्या बॉलवरती. जे दृश्य मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, जो ड्रामा शेवटच्या बॉलवरती घडला, ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता, तो फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर आले होते. पहा ऍक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला, गुडले स्पॉटवरून या बॉलला त्या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. पिकअप शॉट, तदनंतर शतशक आले होते. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, कॅच ड्रॉप झाला विकीच्या माध्यमातून आणि तदनंतर सरळ बॉल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती 29 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. जर्मन वाढीव संघाचा जर विचार केला तर मोठी चर्चा त्यांच्यामध्ये झाली आणि जरूर त्यांचं जे ओपिनियन होतं, आमचं बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला, स्पेशली पहिल्या ओव्हर्समध्ये तिथे बॅटिंग करणारा टीमचा जर विचार केला तर तो संघ डॉमिनेट करत होता. सेकंड ओव्हरमध्ये कृष्णा आला, त्याने धावांवरती अंकुश लावला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अंकुशचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. चौथ्या षटकाला आगाज झालाय.
पहिला बॉल परफेक्ट यॉर्कर, ग्रेट डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. टो क्रशिंग यॉर्कर त्या ठिकाणी होता कृष्णाचा, जो एक त्याचा स्टॉक बॉल आहे. यॉर्कर आणि बाउन्सरचा उल्लेख आपण केला होता आणि तो यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज कृष्णाच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती फलंदाज प्रणयसाठी हे सरप्राईज होतं. धावसंख्या फलकावरती 30, पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 30 या ओव्हरमधील सेकंड बॉल. कृष्णा ओव्हर दी विकेट, कमी गतीने टाकलाय. लेंथला फॉलो करता आलेला नाहीये. लाऊड अपील गोलंदाजच्या माध्यमातून झाली होती. पंचांनी दर्शवलं जो इम्पॅक्ट आहे तो स्टंपच्या वरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागील दोन्ही बॉल जबरदस्त पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल यॉर्कर होता, दुसरा बॉल गुडलँड स्पॉटवरून कमी गतीने टाकला होता. स्लोअर वनचा त्या ठिकाणी वापर करण्यात आला होता. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक प्रगती पथावरती आहे. कृष्णाला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. अजून एक चांगला यॉर्कर जगदीशच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेलाय. फार वेगाने शतक आल्यात विकी. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कुठेतरी दिसला नाहीये विकीचा ॲज अ फिल्डर म्हणून. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. एक धुंद युद्ध सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडूंमध्ये. एका बाजूला स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साईस्फूट सरावली आणि दुसऱ्या बाजूला जन्मान वाढीव. हे युद्ध तर मैदानाच्या आतमध्ये रंगते, परंतु दुसऱ्या बाजूला जर मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर एका बाजूला कृष्ण आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधामध्ये जगदीशला आपण पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील 2 स्टार्स सध्या एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसत आहेत. या ओव्हरमधील पुढचा बॉल, हा बॉल समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट शॉट, जबरदस्त फटका, मिनी हेलिकॉप्टर शॉट आणि त्या हेलिकॉप्टरची सॉफ्ट लँडिंग, लॉंग ऑनच्या बाहेर षटकार. शिवनेरी चषक पालघर जिल्ह्याची शान आहे आणि आज या स्पर्धेला सुरुवात झाली. आज पहिली रजनी आपण पाहतोय. 38 धावा फलकावरती 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 5वा बॉल, आणखीन एक इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फटका. ग्रेट शॉट ऑफ द नाईट, जबरदस्त फटका. ज्या पद्धतीनं पीक केला ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, लाजवाब फटका, षटकार. फटका होता. आधीच्या काही बॉलवरती कृष्णाचं वर्चस्व होतं तर इथे अधिराज्य मैदानामध्ये जगदीशचा आपल्याला पाहायला मिळते. हा देखील कमी गतीने टाकला होता. शेवटच्या बॉलवरती बीट केले जाते फलंदाज जगदीशला, परंतु ते 2 फटके होते ना, ग्रेट शॉट, जबरदस्त फटके त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जो पहिला पाहायला मिळाला ओव्हर दी लॉंग ऑन आणि त्यानंतर सेकंड जो होता ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्या ठिकाणी पाहायला मिळाले जगदीश पाटीलची. 44 धावा फलकावरती 4 ओव्हरचा खेळ संपला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या फलकावरती बरोबर 11च्या सरासरीने 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. करंट रन रेट 11चा आपल्याला पाहायला मिळतो. या सरासरीने जर रन बनवल्या तर 66 होऊ शकतात. 12 धावा येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये प्रति षटकामागे जर बनवल्या तर 68 होऊ शकतात. आणि 14च्या सरासरीने जर का तुम्ही येणाऱ्या 2 डेथ ओव्हर्समध्ये बॅटिंग करतायत तर 72 होऊ शकतात. 44 धावा फलकावरती गोलंदाजी मार्कवरती हेमंतला पण पाहतोय. ओव्हर नंबर 5 मध्ये हेमंत दाखल झालाय. पहिला बॉल इनसाइड आउटचा अंदाज त्या ठिकाणी होता, उचलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. मनीषच्या बॉलिंग ट्रॅकवरती सुरुवात चांगली झाली या षटकाची, कारण मागील ओव्हरमध्ये तुफान आपण पाहिलं होतं जगदीश नावाचं. आसन काय मन में चल रे तुफान को जगाने, आणि मनामध्ये चाललेलं ते तुफान आता जागा झालंय जगदीशच्या माध्यमातून. हा शॉर्ट बॉल त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय.
डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये, चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि इथे फलंदाज प्रणय बॅक टू द डगआउट गॉन. प्रणय ची विकेट या बॉलवरती मिळवलंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर करण. करणला आपण पाहतोय मैदानावरती नॅट नंबर 4 वरती दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती एका बाजूला खिंड लढवत असताना जगदीश पाटील मॉर्कलला पण पाहतोय. आता त्याला चांगली साथ द्यावी लागणार आहे. जगदीश पाटील च्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आज दोन्ही खेळाडू नक्कीच बरोबर सोबतीनं खेळतायत. पहिल्याच बॉलवरती ट्रेडमार्क आणि पहिल्या चेंडूवरती इंटेंट स्पष्ट करत असताना मिड विकेटला पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. 6 धावा. वरती त्या ठिकाणी तसा ट्रेडमार्क दाखवत असताना 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसऱ्या बॉलवरती करारा प्रहार. फलंदाज करणच्या पाठमधून आल्यात 6 रन. पुढचा बॉल या ओव्हर मधील लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. हा चांगला यॉर्कर आहे. बरोबर लेंथ वरती हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. मागच्या षटकाराचं उत्तर या बॉलवरती दिलं जात आहे. गोलंदाज आपण पाहू शकतात मनीषच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं क्रीजचा वापर केला आणि तदनंतर शोल्डर मध्ये जी स्ट्रेंथ आहे त्याचा वापर या ठिकाणी करत असताना मनीषला आपण पाहिलं. उडवण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल सलग 2 डॉट बॉल षटकार आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी डिलिव्हर्ड केले जात आहेत. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल विकेट, तिसऱ्या बॉलवरती षटकार. यस विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. कॉट बँडच्या माध्यमातून फलंदाज करण बॅक टू द डगआउट गॉन. काम मनीषने केलंय. शेवटचा बॉल त्याच्यासाठी पहिला बॉल थोडस कमी गतीने टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. 51 स्कोर कार्ड होती लागला जात आहेत. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. या संपूर्ण इनिंगचा जर आपण विचार केला तर एक्स्ट्रा रनचं प्रमाण भरपूर कमी आहे. ॲक्युरेट टप्प्यावरती ती गोलंदाजी झाले. फाईट शॉर्करचा अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ संपला. 51 धावा फलकावरती. 51 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 51 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे पीकेच्या दिशेने.
बरोबर जी 5 षटकं आहेत ती बरोबर 23 मिनिटांमध्ये कंप्लीट केले गेलेत. त्याबद्दल टीम जर्मन वाढीव संघाचा धन्यवाद. आयोजकांना एक सहकार्य करण्याचा प्रयत्न ते करतायत. 51 स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 6 मध्ये प्रसादला आपण पाहतोय. यंदाच्या वर्षामध्ये प्रसाद देखील चांगल्या प्राईम मध्ये आणि या संघाचा एक अतिशय महत्त्वाचा गोलंदाज कृष्णानंतर मनीष नंतर अंकुश नंतर या देखील गोलंदाजचा उल्लेख सातत्याने करण्यात येतो. 51 धावा फलकावरती शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर प्रसाद. डेथ ओव्हरला सुरुवात होत असताना आपण पाहतोय एक हेवी स्लॉग हिटर क्रीज वरती उभा आहे. पहिल्याच बॉलवरती तिथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. जर्मन वाढीव संघाच्या बॉलिंग युनिटचा जर विचार केला तर एक परफेक्ट बॉलिंग युनिट त्यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमकडे परफेक्ट लेफ्ट आर्म सीमर आहेत, परफेक्ट राईट आर्म सीमर आहेत आणि सध्या तरी मैदानामध्ये लेफ्ट आर्म सीमरचा वापर या डेथ ओव्हर्समध्ये करण्यात येतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 52 रन्स स्कोर कार्ड लागला जात आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. शिवनेरी चषक 2026 हा थाट आज पहिली रजनी या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या रजनीमधून पहिला सामना आपल्या भेटीला आला. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली आणि दुसऱ्या बाजूला जर्मन वाढीव. दुसरा बॉल यावर मधील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी नसणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आता विकेट किपरच्या माध्यमातून काहीतरी गाईडलाईन्स दिल्या जातील. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय धावसंख्या फलकावरती 53. पंच डीआरएस घेतलाय का? डीआरएसचा वापर या ठिकाणी केला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस या ठिकाणी केलाय. फिल्डिंग साइड कॉल. इट्स अ वाईड बॉल. बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर फलंदाज शफल झाले होते, परंतु तरी देखील सेकंड वाईड लाईनच्या बाहेरून हा बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय. 53 धावा फलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. प्रसादला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. येणाऱ्या 5 बॉलमध्ये त्याची देखील अग्निपरीक्षा असणार आहे. हा देखील शरीरापासून दूर ठेवला आणि या देखील बॉलवरती तेच चित्र जे मागील 2 बॉलवरती घडलंय. 54 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला. सातत्यानं रायटी बॅटर्ससाठी त्या ठिकाणी लेफ्टी बॉलरच्या माध्यमातून ऑफ कटरचा वापर केला जातोय. जो नॅचरल ऑफ कटर लेफ्टी बॉलरसाठी आपण पाहतोय. हा बाउन्सर होता. ज्या पद्धतीनं बॉल बाउन्स झाला, बाउन्सरचा अंदाज ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं हा बॉल डिलिव्हर्ड केला दोन्ही अँगल्स मधून आपण पाहणार आहोत. जगदीशची जी हाईट आपल्याला पाहायला मिळते प्रचंड हाईट आहे. दोन्ही टीम्स नेक्स्ट मॅच मध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला होता. लॉंग ऑफला शतशक त्या ठिकाणी येत आहेत. प्रयत्न चांगले केले होते परंतु प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. 2 धाव मिळतील या बॉलवरती. हरबादेवी कोरे आणि दुसऱ्या बाजूला त्रिशिका लेवेन गावदेवी वैतीपाडा या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. धावसंख्या फलकावरती 56. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. चौथा बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. आणखीन एक चांगला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला जातोय. बॉल जाईल डीप मध्ये. शतशक त्या ठिकाणी येत आहेत. अंकुशला आपण पाहतोय. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू आहे. बॅटिंग हिंडकडे थ्रू झाला होता. 2 धाव मिळतील या बॉलवरती. 58 स्कोर कार्ड होती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हरबादेवी कोरे आणि दुसऱ्या बाजूला त्रिशिका लेवेन गावदेवी वैतीपाडा या 2 टीम मध्ये सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. सध्या चर्चा आपण गोलंदाज प्रसादची करूयात, कारण जगदीश सारख्या वादळासमोर जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे ना, पूर्णपणे जगदीशला थांबवून ठेवलाय. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये काय घडेल? स्लॉग ओव्हर मध्ये स्लॉग हिटची कमी होती आणि ती कमी आता पूर्ण करत असताना लॉंगॉनला लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम 6 षटकार 6 धावा.
वैयक्तिक 40 धावांची तुफानी खेळी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय जगदीश पाटीलचे 19 बॉलमध्ये आणि जे षटकार आल्यात ना इनक्रेडिबल ग्रेट आउटस्टँडिंग ते षटकार आपण पाहिल्यात 64 धावा फलकावरती शेवटचा बॉल आदरणीय सन्माननीय शशिकांतजी मधुकर गरज साहेब आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय इट्स अ वाईट बॉल 65 स्कोर काढून आपण पाहतोय 65 धावा फलकावरती लागल्या जात आहेत प्रेशर आहे थोडंसं गोलंदाजावरती कारण मागील बॉल वरती जो षटकार आलाय ना एक घाव होता गोलंदाजावरती वार केला होता कारण इतका लांब गेला होता ना जबरदस्त जगदीशचा जो बॅट स्विंग आहे ना क्विक अँड फास्ट शेवटचा बॉल असेल टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीम्स हरबादेवी कोरी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा टीमचे कॅप्टन सर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे 65 धावा फलकावरती शेवटचा बॉल अर्ध्या विकेटवरती आणि त्याच्यावरती पुल शॉट हा देखील लॉंग स्ट्रीट षटकार शेवटच्या बॉलवरती काय फिनिश केलंय आउटस्टँडिंग स्ट्रोक आणि शेवटच्या बॉलवरती जो षटकार आलाय ना ला जॉब 71 धावा फलकावरती 71 स्कोर वरती लागल्या जात आहेत 46 धावांची एक वादली खेळी 71 धावा फलकावरती आणि 72 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आपल्या स्क्रीनवरती कोहिनूर ऑफ साई स्पोर्ट सरावली टीमचा मिस्टर जगदीश पाटील आणि त्यांच्या बॅटमधून तब्बल 46 धावा 20 बॉलमध्ये त्यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले चला टॉसच्या दिशेने आपण जातोय आदरणीय हर्षदजी पाटील साहेब अर्थातच जमेदादा आपण पाहतोय त्यांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जाईल त्याला फोन केलाय का तू हॅलो चेक सर टॉसच्या दिशेने आपण जातोय एका बाजूला हरबादेवी कोरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत टीम त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा आदरणीय हर्षदजी पाटील साहेब समाजसेवक जॉमीदादा आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभाचे टॉस त्या ठिकाणी केला जाईल मी जॉमीदादांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या टॉस बॉक्स अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी सजवलं गेलंय रबर बॉल क्रिकेटची जी टेस्ट चॅम्पियनशिप पार पडली गेली सप्टेंबर महिन्यामध्ये आणि हे बॅनर हे कटआउट पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्या आठवणी ताज्या झाल्या कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान आपल्या पालघरच्या खेळाडूंनी मिळवला होता चला त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या जमीदादा या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभाचे टॉस या ठिकाणी केला जाईल हरबादेवी कोरी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत वेलकम बोट कॅप्टन्स एका बाजूला उमेश आणि दुसऱ्या बाजूला विपुल आपल्याला पाहायला मिळत आहेत चॉईस दिलं जाईल दोन्ही टीमला एका बाजूला त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला हरबादेवी कोरे यस उमेश या ठिकाणी कॉल करतील त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा टीमचा कॉल असेल कॉइन स्पिन केला जातोय छापा असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस छापा आलाय मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे उमेश या मॅचमध्ये टॉस किती इम्पॉर्टंट होता या सिच्युएशनला खूपच इम्पॉर्टंट होता कारण की डे नाईटची ही सेकंड स्पर्धा असेल या वर्षाची आणि नक्कीच आयोजन चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही शतरक्षण स्वीकारणार आहोत त्याचबरोबर क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल 6 षटकांमध्ये आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल मागील वर्षामध्ये अजूनही त्या आठवणी ताज्या होत असताना पाहायला मिळत आहेत कारण मागील वर्षामध्ये तुम्ही क्वालिफायर्समध्ये त्या ठिकाणी बाहेर गेले होते या स्पर्धेमधून या आता हंगामामध्ये जिंकण्याचा प्रयत्न असेल मागील वर्षाची आठवण आठवल्यानंतर आजही दुःख होतं परंतु आज प्रयत्न असेल की आज आम्ही क्वालिफाय होण्याचा आमचा प्रयत्न करू येस ऑल द बेस्ट विपुल जर तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय काय असता आम्ही पण फिल्डिंग केली असते आता बॅटिंग करायची आहे तर प्लेइंग इलेव्हनमध्ये असे महत्त्वाचे फलंदाज कोण असतील तुमच्या याज्ञिक आहे जितेन आहे करण आहे कुणाल आहे रूपम आहे सिद्धेश आहे तुमच्या संघामधील आय थिंक तुम्ही सर्वाधिक सिनियर आहात तर तुमच्या टीममध्ये जे यंगस्टर आहेत त्या यंगस्टरला काय संदेश असेल काय नाही त्यांनी चांगला खेळ करून दाखवावा
ऑल द बेस्ट बोथ टीम्स टॉस जिंकलाय तो म्हणजेच त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा टीमने आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन रोहित चौधरी. चंद्र गेला चंद्र. प्रशांत आलू नको वाढते ताकीद लगेले आज घेऊन ओ रोहित ऑन आहे तू आता आहे रोहित आंगीला बेदरी फिरू नको. सेकंड इनिंगला थोड्याच वेळात सुरुवात त्या ठिकाणी होईल आणि स्पेशल कॅश प्राइज आहे रोशन शर्मा यांच्या माध्यमातून विनायक साठी ते स्पेशल कॅश प्राइज आहेत. 3 बॉल होती 3 षटकार जर का येत आहेत तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ओपनिंग पेअर चला आपण मैदानामध्ये दाखल व्हा. 72चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. 72 धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 षटकांमध्ये करायचा आहे. 2 स्टारकास्ट एकमेकांच्या समोर लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाण्याची एक बाजू आपण पडताळले अजूनही एक इनिंगचा खेळ बाकी आहे आणि 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. या रनचेज मध्ये मजा येणार आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. सेकंड मॅच आजच्या रजनीमधून एका बाजूला संघ असेल हरबादेवी कोरे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत टीम त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. लास्ट इयर मध्ये क्वालिफायर्स मध्ये ते या संघाचा जर विचार आपण केला तर बाहेर केले होते या स्पर्धेमधून आणि जिंकायचं जे स्वप्न होतं ते अधुरं राहिलं होतं. पुन्हा एकदा 30 स्वप्न आणि 30 जिद्द घेऊन ते मैदानामध्ये उतरल्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय आणि 72 धावांचं टार्गेट 72 धावांचा चेज या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. एक मोठी रन चेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये मिस्टर जगदीश पाटील मॉर्कल एक मॅन ऑफ द सिरीज बाईक. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सरप्राईज फलंदाज हेमंतसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बीट केलं या बॉल वरती. सुरुवात डॉट बॉलने या ठिकाणी झाले. स्ट्रायकिंग वरती हेमंतला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपण पाहू शकतात मिस्टर विनायक द लेगसी ऑफ वाडीव क्रिकेट. हॅलो दुसरा बॉल शॉर्ट बॉलचा ऑफर आणि त्याच्यावरती हुक शॉट. धावा बुक केल्या जात आहेत. फाईन लेगला चौकार 4 धावा. तिथे हलक्या शतकाने केलं होतं. सॉफ्ट हँडने केलं होतं. मिड ऑनला शतक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5. 5 रन्स स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. 72 धावांचा शिखर या ठिकाणी चढायचं आहे आणि या प्रवासामध्ये अनेक सारे संघर्ष अनेक सारे काटे येतील परंतु त्या संघर्षाला घाबरून जायचं नाहीये. टीम जर्मन वाढीव आणखीन एक चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार या ओव्हर मधील विनायकच्या बॅटमधून 4 धावा.
जब तक सांस है तब तक संघर्ष आहे आणि तोच संघर्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता अंगद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मैदानामध्ये 4 बॉलचा खेळ झाला धावसंख्या फलकावरती 9, 2 चौकार मागील 4 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक आला हेमंतच्या बॅटमधून, दुसरा आला विनायकच्या बॅटमधून. या ओव्हरमधील 5वा बॉल ओव्हर दी विकेट. इथे नक्कीच फाईन लेगला बॅटचा फॉलो थ्रो होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. कमबॅक आता पुन्हा एकदा होत असताना जगदीशच्या माध्यमातून 9 धावा स्कोर कार्डवरती 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. एक मोठी रन चेस या ठिकाणी पूर्ण करायची आहे. ती कमिटमेंट या ठिकाणी जर्मन वाढीव संघाला पूर्ण करायची आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त आणि लांबी कमी. डाऊन दी बॉल. फिल्डर 3 क्षेत्ररक्षक आल्यात आणि कॅच ड्रॉप. जगदीश त्या ठिकाणी आले होते, त्याचबरोबर राकेश त्या ठिकाणी आले होते, आकाश त्या ठिकाणी आले होते, परंतु कॉलिंग त्या ठिकाणी झालं नाही. आणि आता जीवनदान मिळालंय फलंदाज विनायकला. कदाचित येणाऱ्या काळामध्ये ते वादळ येऊ शकतं. आणि जी शांतता मैदानामध्ये पसरले ना, वादळा पूर्वीची ही शांतता कदाचित असू शकते. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावसंख्या Thank you. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 11. हार्दिक, नक्कीच आपण आता स्वागत समारंभाकडे वळूया. तर दशरथ किनी यांना मी विनंती करतो की आमच्या व्यासपीठावर वाडीव गावचे एक अनमोल रत्न हर्षद जॉमी दादा यांचा स्वागत करून घ्यायचं आहे. जॉमी दादा नक्कीच आमच्या प्रत्येक कार्यासाठी अगदी हिरिरीने उपस्थित असतात. त्यांचा आपण स्वागत समारंभ करूया. आपलं स्वागत आहे शिवनेरी चषक 2026 मध्ये. तसेच आमच्या गावचे एक ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या क्रिकेटवर अतोनात प्रेम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे परशुराम बुवा, परशुराम घरत यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिल किनी यांना विनंती करेन की आपण परशुरामजी घरत यांचं स्वागत करून घ्यायचं आहे. और टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विनायक दादा. पहिला बॉल, पहिलाच बॉल प्रचंड वेगानं कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केलाय थ्रू दी कव्हर. हा स्ट्रोक आणि सरळ बॉल आउटफील्डला फाडत 4 धावांकरिता पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. 4 चौकार. तसेच आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत ते म्हणजे आमच्या गावचे एक लाडके व्यक्तिमत्व अजयजी किनी यांचं सुद्धा आम्ही स्वागत प्रभाकर किनी यांच्या हस्ते होणार आहे. और टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज आतिशचं या बॉलवरती केलं गेलंय. काय कव्हर ड्राईव्ह होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीत 15. पहिला चेंडूचा खेळ झाला. हेमंतला आपण पाहतोय आणि त्याच्या बॅटमधून तो कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 15 धावा स्कोर कार्डवरती. मंजिल दूर है, जाना जरूर है, वक्त बुरा है, वो बदलना जरूर है. आणि ती वेळ जी खराब आहे ना, ती बदलायची टीम जीवनमान वाढीव संघाला. दुसरा बॉल इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल गॅप मध्ये थ्रू दी पॉइंट सरळ बॉल क्लिअर करत असताना आणखीन एक चौकार. 4. तसेच आमच्या आमंत्रणास मान देऊन उपस्थित असलेले आमचे एडवन गावचे एक अनमोल असं रत्न संतोषजी जंगम साहेब उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा बबन किनी यांना मी विनंती करतो आपण स्वागत करून घ्यायचं आहे. दोन बॉलवरती 2 चौकार. आतिशच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काउंटर अटॅक त्या ठिकाणी स्टार्ट झाला. हा बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लीप मध्ये शतशक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 1.5 ओव्हर्समध्ये फर्स्ट इनिंगमध्ये 21 धावा आपण पाहिल्या होत्या. तदनंतर डॉट बॉल शेवटच्या बॉलवरती आला होता सेकंड ओव्हरमध्ये. आणि जर कंपॅरिझन आपण पाहिलं तर इथे जर्मन वाढीव संघ या स्थितीमध्ये सध्याच्या सिच्युएशनला या मॅचमध्ये लीड करतोय. यावरमधील पुढचा बॉल आतिश फुल टॉस कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. मागील 2 बॉलवरती कमबॅक चांगलं राहिलंय. पहिल्या 2 बॉलवरती वार झाले होते.
आणि त्यानंतर मागील 2 बॉलवरती आतिश पलटवार मैदानामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. 5वा बॉल या ओव्हरमधील 5वा बॉल, वड बॉल, काय जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल ऑफ दी मॅच. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. ज्या पद्धतीनं कमी गतीने टाकलेला हा ऑफ कटर मैदानामध्ये काय फिरला होता हा बॉल आणि विनायकसाठी एक खऱ्या अर्थानं सरप्राईज त्या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल इथे नियंत्रण नाहीये. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून झाला. आता धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 21. आता पुढचा बॉल फ्री हिट. गोल्डन चान्स त्या ठिकाणी फलंदाज विनायककडे असणार आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. फ्री हिटचा बॉल घेऊन रनवे मध्ये गोलंदाज आतिश. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हा देखील कमी गतीने टाकला होता. बॅट लवकर फिरली होती आणि त्यानंतर तो बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. या मागील 4 बॉलमध्ये आतिशचे जे स्पेशल व्हेरिएशन्स होते ना त्या पाहण्यामध्ये मजा आली. त्यामध्ये ऑफ कटर, त्याचबरोबर स्लोवर वन, लेग कटरचा उल्लेख आवर्जून करेन, यॉर्करचा उल्लेख आवर्जून करेन. फक्त पहिल्या 2 बॉलवरती जो खऱ्या अर्थानं नॅचरल आतिश पाटील होता ना तो थोडासा दिसला नव्हता. परंतु मागील 4 बॉलमध्ये कमबॅक चांगलं राहिलंय. मॅच कंपॅरिझनचा जर Thank you. आपण विचार केला हार्दिक. तसेच मांजुर्ली गावावरून आपल्या इकडे या स्पर्धेला मान देऊन उपस्थित राहिलेले आमचे गावचे लाडके मैत्री बंडू म्हात्रे यांचा सन्मान आपण दिलीप किनी यांच्याकडनं करणार आहोत. नक्कीच आमच्यावर असलेले हे शिवनेरी चषकावरती असलेलं प्रेम, आपलं अतोनात प्रेम असंच आपल्या सदैव पाठीशी असू द्या, हीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना असेल. बंडू म्हात्रे, दिलीप घरात यांच्या हस्ते त्यांचा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिसऱ्या षटकामध्ये जगदीशला पण पाहतोय. तिसऱ्या षटकाला आगाज झालाय. पहिला बॉल त्या ठिकाणी फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मिड विकेटला शतक त्या ठिकाणी आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. लास्ट ओव्हरमध्ये जगदीशच्या माध्यमातून 11 रन्स लीक झाल्या होत्या. या ओव्हरमध्ये जगदीश त्याची रिॲक्शन पाहत असताना येणाऱ्या 5 बॉलमध्ये कदाचित एक वेगळा जगदीश आपल्याला पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला देखील विनायक पाटील आपण पाहतोय. सबसे कातील विनायक पाटील, ग्रेट लेजंड. इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. परफेक्ट यॉर्कर यष्ट्या दाखवल्या आणि यष्ट्या वाकवल्या. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. थँक्यू. तर नक्कीच आमच्या विराथन गावचे एक अनमोल रत्न असे म्हणजे आपले मोहितजी भोणे ते आमच्या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा प्रभाकर किनी यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. महेशजी भोणे या आपण. नक्कीच खूपच सहकार्य आमच्या या शिवनेरी चषकाला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं असतं असे आमचे गावचे महेशजी भोणे सर. तसेच आमच्या गावचं तुकारामजी किनी साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करून घेते निलेश किनी यांनी. हार्दिक आउट कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विनायक दादा. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. नवीन फलंदाज सुहान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. चालेल बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. या मॅच मधील सर्वाधिक मोठा मॅच विनर आता तो डगआउटला ड्रेसिंग रूम मध्ये रेस्ट करत असताना दिसतोय मिस्टर विनायक पाटील. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. सध्या धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मध्ये 22-22. येणारे बॉल आहेत 21 आणि 21 बॉल मध्ये रन्स बनवायचे 50. सुहान एका बाजूला. ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल लॉंग ऑनला शतक त्या ठिकाणी येत आहेत. बॅकअप होईपर्यंत एकच जाऊ या बॉलवरती मिळेल. 23 स्कोरकार्ड वरती लागल्या जात आहेत. 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिल्या षटकामध्ये स्टार्ट चांगली झाली. सेकंड ओव्हरमध्ये देखील सुरुवातीच्या काही बॉलवरती चांगल्या रन्स आल्या होत्या. तिथे 2 चौकार आपण पाहिले होते. परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये विकेट गेल्यानंतर तो पिन ड्रॉप सायलेन्स सध्या डगआउटमध्ये जर्मन वाढीव संघाच्या आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरमधील पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट किपर बीट आणि त्यानंतर लेग स्लिपमध्ये जो फिल्डर होता तो देखील बीट झालाय. बॉलवरती टोटली 2 धावा मिळत आहेत.
विथ द बॅटने या रन्स झाल्या होत्या. बॅटची एज घेतल्यानंतर अजून जास्त वेग पकडला आणि तदनंतर बॉल त्या ठिकाणी लॉंग स्टॉपमध्ये प्रवास करताना दिसला होता. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मध्ये 25-25. येणारे बॉल 19 आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 47 धावा बनवायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला, जो उल्लेख आपण केला होता जगदीशचा. येणाऱ्या 5 बॉलमध्ये एक वेगळ्या अंदाजामध्ये दिसू शकतो आणि यस, मागील 4 बॉलमध्ये तो वेगळ्या अंदाजामध्ये दिसला. इथे गॅपमध्ये चालला, थर्डमॅनला सरळ बॉल क्लिअर करत असताना शेवटच्या बॉल होती नशिबाची साथ, गुड लक साथ देत असताना चौकार, 4 धावा. खेळ संपला. 29 धावा फलकावरती आपल्या स्क्रीनवरती हरबादेवी कोरी टीमला दाखवलं जात आहे आणि सध्या तरी ते कॅप्चर करत असताना त्यांच्याच गावातील एक सुपुत्र, एक कलाकार, टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील रोहित चौधरी आपण पाहतोय. आपल्या मित्रांना, आपल्या जिवलक साथीदारांना त्या ठिकाणी कॅमेरामध्ये कॅप्चर करत असताना जंग जारी आहे, भाग्य से अपने आप से वक्त से. आता येणारे बॉल आहेत ते म्हणजेच एकंदरीत 18 आणि त्यामध्ये बनवायचे 43. एका बाजूला सुहान आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हेमंत. पहिलाच बॉल थोडस धीम्या गतीने त्या ठिकाणी टाकला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. सुरुवात डॉटने झाले. 17 बॉल मध्ये 43 धावांची गरज. मागील ओव्हरमध्ये लास्ट बॉलवरती चौकार येत असताना आपण पाहिला होता. तिथून समीकरण थोडंसं बदललं होतं. 18 बॉलमध्ये 43 बनवायच्या होत्या. या ओव्हरमध्ये हातीश आला आणि पहिलाच बॉल निर्धाव टाकलाय. दुसरा बॉल देखील हा वेगाने टाकलाय. हा क्विकर 1 त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना आणखीन एक डॉट बॉल. आता हे समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय. येणारे बॉल 16 आणि 16 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 43. एका बाजूला आतिश, दुसऱ्या बाजूला सुहान संघर्ष करतोय. रबर बॉल क्रिकेट पासून एक वेगळी चर्चा रंगली सुहानची. खऱ्या अर्थानं प्राईम फॉर्म मध्ये, परंतु त्याचा प्राईम फॉर्म ऑन पेपर आहे, ऑन फील्ड तो नाहीये. हा स्लोवर 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे कॉलिंग चुकीचं झालंय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या काही क्षणांसाठी. लेग बाईसच्या माध्यमातून ही रन मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचलाय. भरपूर वेळेनंतर हा स्कोर कार्ड पुढे सरकला जातोय. 30 फलकावरती. आता येणारे बॉल आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 42. 15 बॉल 42 धावांची गरज. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागला जात आहे. समीकरण पूर्णपणे या ठिकाणी साई स्पोर्ट्स सरावली टीम अर्थातच स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली संघ आपण पाहतोय सध्या फ्रंकफुटला. या बॉलवरती फ्लिक शॉट डीप स्क्वेअर लेगला. वॉट शॉट, जबरदस्त फटका, एक अनोखा फटका आजच्या रजनीमधील फलंदाज हेमंतच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. नो लुकचा अंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि डीप स्कोअर लेगला डिपॉझिट केला. आता समीकरण 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज आहे. या षटकाराने आशा पल्लवी झाल्यात. आता डकआउट मध्ये प्रफुल्लित वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. अतिशय चतुर आणि चालाक गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे समोरच्या फलंदाजाला कसं बीट करायचं आणि या बॉल होती त्याने तेच केलं. आधीचा बॉल स्टंप मध्ये टाकला होता. तिथे षटकाराला हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता आणि चांगली फाईट देखील या बॉलला दिली होती. धावसंख्या फलकावरती 36. शेवटचा बॉल या ओव्हरमधील अंतिम चेंडूवरती बाउन्सरचा अंदाज आहे आणि इथे या देखील बॉलवरती फलंदाजाला बीट केलं जात आहे.
DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतला जातोय. व्हाईट बॉल त्या ठिकाणी चेक करायचं आहे. इट्स अ व्हाईट बॉल. भरपूर वरतून हा बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर झालाय. 1/4 ओव्हरची सूचना देखील गोलंदाजाला दिली गेली. बाउन्सर टाकायचं होतं 37 धावा फलकावरती. 37 हेमंतला पण पाहतोय 11 मध्ये 27 धावा त्याने बनवल्यात. 13 बॉल विजयासाठी 35 धावांची गरज. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल हा देखील धीम्या गतीने टाकला होता. या ओव्हरमध्ये चांगले व्हेरिएशन अतिशय आपल्याला पाहायला मिळाले. डॉट बॉल षटक या ठिकाणी समाप्त झाले. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत 35. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन घरातला आपण पाहतोय. लक्षात घ्या येणारे जे 6 बॉल आहेत ते बरोबर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे. त्याची नोंद घ्या. स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली या टीमला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला त्यांचा रुबाब आणि रुतबा तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. वन मध्ये टाक. वन मध्ये टाक. माझा 2 आहे ते HDMI 2 आहे त्याला. माझा 1 कर. पहिला बॉल या ओव्हर मधील सचिन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल होती हुक शॉट, परंतु तिथे प्रॉपरली कनेक्शन झालेलं नाहीये. ते प्रॉमिसिंग कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. वेलकम टू ग्राउंड. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये समीकरण 34 धावांचं. पहिल्या बॉल होती सिंगल आलाय. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. हेमंतला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. या बॉलवरती हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मधून शतषक त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव मिळालेली या बॉलवरती एकरी होती. संतुष्ट व्हावं लागणार आहे. सध्या डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता पसरलंय. चिंतेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण मागील काही काळापासून टीम शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली टीमने जी गोलंदाजी केली डोकेदुखी ठरतायत फलंदाजांसाठी. 39 स्कोर काढू ते आपण पाहतोय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची गरज. या ओव्हर मधील तिसरा पुल शॉट चाललाय. बॉल डीप मिड विकेटला. षटकार कडक शॉट. 6 धावा. टूटे हुए परिंदे जब उड़ते हैं ना तब तूफान भी रास्ता छोड़ देते हैं. आणि तो खचलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा या ठिकाणी जागा झालाय सुहानच्या माध्यमातून. करारा प्रहार आणि करार उत्तर त्याने मैदानामध्ये दिलंय गोलंदाज सचिनला. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी समीकरण 27 धावांचं आपल्याला पाहायला मिळते. रास्ता धुंधळा हो सकता है मंजिल नहीं, संघर्ष बुरा हो सकता है जिंदगी नहीं दर्शवून देत असताना भले प्रवास कठीण असेल तरी देखील त्या मंजिलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतायत. 9 बॉल 27 ची गरज. कमी गतीने टाकलाय. कमी गतीचा ऑफ ब्रेक मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी टाकला होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झाल्या. आता कमबॅक पुन्हा एकदा मैदानामध्ये बॉलिंग करणाऱ्या साईडच्या या ठिकाणी झालंय. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज.
आजच्या रजनीमधला पहिला सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या पुढील बॉल, या बॉलवरती पिकअप शॉट, या ओव्हर मधील हा दुसरा डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना सुहान आता रंगात आलाय. षटकार, 6 धावा. कडक शॉट, दोन्ही फटके लाजवाब, डेंजरस बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुहान करू लागलाय आणि या फटक्यांनी आता बॉलिंग करणाऱ्या टीमला चर्चा करण्याकरिता भाग पाडलाय. 7 बॉल 21 ची गरज. येणाऱ्या 7 बॉल मध्ये तुम्हाला 300चा स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 51, 51 धावा फलकावरती लागल्यात. 7 बॉल आणि 21 धावांची गरज. सचिनला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं. पहिले 2 बॉल सर्व काही व्यवस्थित. तिसरा बॉल शॉर्ट बॉल, त्याच्यावरती पुल शॉट, त्यानंतर डॉट बॉल कमी गतीने टाकला होता आणि जितका वेगाने टाकला ना तितकाच वेगानं बॅटस्विंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज सुहानचा. शेवटचा बॉल त्याच्यावरती देखील जबरदस्त फटका, डेंजरस हा फटका. आजच्या रजनीमधील या इनिंग मधील सर्वाधिक लांब षटकार. 6 धावा. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 57 धावा फलकावरती. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. काय फटका होता मैदानामध्ये. लेंथला पिक केला, फॉलो केला आणि त्यानंतर डीप मिड विकेटला हा उत्तुंग षटकार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 15 धाव्यांचा संघर्ष के राह पे खडा हो, उम्मीदों के रथ पे सवार हो दर्शवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये सुहानला आपण पाहतोय. काय लाजवाब फलंदाजी त्याने मैदानामध्ये केले. एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार आल्यानंतर आता टीम हडल कॉल केली जाते. येणाऱ्या 6 बॉलची रणनीती या ठिकाणी बनवली जाते. ड्रिंक्स ब्रेक देखील मैदानामध्ये झालाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्यात 15 धावा. सुहान नावाचं वादळ आता मैदानामध्ये जागा झालंय आणि त्याला थांबवणं आता कठीण झालंय कारण एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार आणि जे तिन्ही फटके होते ना डेंजरस, डोळ्यांची पारणं फुटणारे हे ते 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. तिन्ही फटके मिडविकेटला होते परंतु ज्या अंदाजानं ते फटके खेळले होते ना प्रेक्षकांच्या मनावरती त्या ठिकाणी राज्य करत असताना आज सुहान नावाचा हा कोहिनूर रबर बॉल क्रिकेट पासून त्याने इतिहास बनवायला सुरुवात केली आणि आता इतिहासाच्या पानावरती ते नाव कोरण्याकरिता त्या ठिकाणी तो दाखल झालाय. 6 बॉल मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल रिमाइनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच सरवलीचा तर दुसऱ्या बाजूला वाडीवचा संघ. एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्या संघर्षाची लढाई ते महायुद्ध मैदानामध्ये लढत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावले आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाडीव. आणि मैदानाच्या आतमध्ये तमाम जमलेल्या क्रिकेट प्रेक्षकांना एक मॅच विनर समोर दिसून येतोय. त्याचं नाव आहे अर्थातच सुहान भोईर आणि तो आता रंगात आलाय. 3 षटकार एकाच ओव्हरमध्ये त्याने ठोकल्यात. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 6 मध्ये दाखल झालाय मिस्टर तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज. आता जे साई स्पोर्ट्स सरावी टीमचे प्रेक्षक होते समर्थक होते थोडेसे शांत झाल्यात कारण मागील ओव्हरमध्ये जे 3 षटकार आल्यात ना घाव करणारे ते षटकार होते. वार करणारे ते 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. 6 बॉल मध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज आहे. हेमंत लढलाय या मॅच मध्ये, सुहान लढलाय या मॅच मध्ये. दोन्ही फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त राहिलं या मॅच मध्ये. 6 बॉल विजयासाठी 15 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती या धावा रोखण्याकरिता तेजसला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेले. दुसऱ्या बाजूला हेमंतला आपण पाहतोय. हिम्मत हारायची नाहीये, जिद्द सोडायची नाहीये, ध्येय गाठायचं आहे. पहिलाच बॉल वाईट स्वरूपामध्ये समीकरण सुपर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर असेल या येणाऱ्या 2 बॉल मध्ये कारण येणारे जे 2 बॉल असतील ते खूप महत्वाचे ठरतील. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज. ग्रेट मॅच, गुजबम्स आणणारा हा सामना. पहिला बॉल फुलटॉस लॉंगॉनला खेळण्याचा प्रयत्न शतशक ठिकाणी येत आहेत. त्याला बीट करून बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. 4 धावा. परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पर रहकर कौन आसमान देखता है. फलंदाज हेमंतच्या बॅट मधून आलाय चौकार. आता 5 बॉल 10 ची गरज. ओव्हर दी विकेट. दुसरा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी ठेवला गेला. आता चांगला बॉल मैदानामध्ये डिलिव्हर्ड केला जातोय आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने
DRS चा वापर या ठिकाणी केला जातोय. व्हाईट बॉलसाठी हा DRS या ठिकाणी वापरला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 10 धाव्यांची गरज. फिर से एक बार लिखूंगा सफलता की कहाणी. याच दृष्टिकोनातून मैदानामध्ये परतलाय तेजस. 4 बॉल 10 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल या ओव्हर मधील ओव्हर द विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फटका मिड विकेटला फसलाय. टिपलाय जाईल आणि संपला हेमंतचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा तो रोमांच निर्माण होत असताना विकेट जातोय गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय संदीप मिस्टर सँडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 10 ची गरज. मागच्या 2 बॉल वरती काय कमबॅक मैदानामध्ये करत असताना मिस्टर तेजसला आपण पाहतोय. पहिला बॉल जरूर वाईट आला होता. दुसऱ्या बॉल वरती नक्कीच चौकार आला, परंतु खचून गेलेला नाहीये. तो आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा केलाय. तो कॉन्फिडन्स पुन्हा एकदा जागा करत असताना संदीप एक बिग हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉल 10 ची गरज. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. पहिला बॉल फटका फसलाय. इथे स्वतः गोलंदाज जीवाची आकांक्षा करतोय. विकेट किपर त्या ठिकाणी आले होते, परंतु कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा जर आपण पाहिलं, ज्या मॅच विनरची चर्चा आपण करत होतो तो स्ट्राईक इनवरती आलाय. कॅच ड्रॉप या बॉलवरती नक्कीच तो ड्रामा घडताना पाहायला मिळाला. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज. त्या 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. सामना जर बरोबरी सुटतोय तर सामना हा सुपर ओव्हर मध्ये खेळवला जाईल. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. 72 धावांचा पाठलाग करायचा टीम जवानमान वाढीव संघाला, परंतु मागच्या 3 बॉल मध्ये जी कमिटमेंट या ठिकाणी गोलंदाज तेजसची आपण पाहिले डेथ ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये त्याला 15 रन्स डिफेंड करायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं तिथे त्याच्या बाजूने गोष्टी घडल्या नव्हत्या, परंतु म्हणतात ना मेहनत करणाऱ्यांसमोर नशिबाला देखील झुकावं लागतं. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज. पहाडचा डटना भी आहे, परिंदोचा उडना भी आहे. 2 बॉल 9 ची गरज. या बॉलवरती हुक शॉट. धावा बुक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. आतिश ग्रेट कॅच. या सामन्यामधील सर्वाधिक महत्वाचा झेल त्याने टिपलाय आणि सामन्याला बरोबर आपल्या बाजूने या ठिकाणी झुकवलंय. मिस्टर सुहान बॅक टू द डगआउट गॉन. ऑफ सिच्युएशन मध्ये जबरदस्त हा सामना आपण पाहिला आणि अखेरकार आता एक लांब श्वास घेण्याची संधी टीम स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली टीमच्या समर्थकांना आणि खेळाडूंना मिळाले. कारण आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 9. 1 बॉल रिमाइनिंग अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 1 बॉल 9 ची गरज. यावर मध्ये तेजसवरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये पाहायला मिळाली. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. अभय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथे नक्कीच हा सामना पूर्णपणे आपल्या बाजूने फिरवलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली अँड हार्ड लक टीम जर्मन वाढीव. शेवटच्या बॉल पर्यंत त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला, परंतु अखेरकार
जो जीता वही सिकंदर आणि या सामन्याचा सिकंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय शिवराम पाटील स्मृती साई स्पोर्ट्स सरावली संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम जर्मन वाढीव. या स्पर्धेसाठी खऱ्या